नमस्कार, बुलेटिनमध्ये मी मिनल माळी मडवी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी आणि महत्त्वाची बातमी। सुप्रिया सुळेंनी केंद्रात तर अजित पवारांना राज्यात पद मिळणार का याबाबत आता प्रश्न उपस्थित होतोय। सुप्रिया सुळेंना पक्षाध्यक्ष करण्यासाठी तयारी सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। गेल्या 15 दिवसांपासून कागदपत्र तयार करण्याचं काम सुरू होतं। अजित पवारांनी कथित नाराजी नाट्य सुरू केलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि अजित पवारांचं हे कथित नाराजी नाट्य सुरू असतानाच या हालचाली सुरू होत्या। सुप्रिया सुळे यांचं डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया ही गेल्या 15 दिवसांपासूनच सुरू होती। पक्षाध्यक्ष होण्यासाठीचे डॉक्युमेंट्स बनवण्याची प्रक्रिया गेल्या 15 दिवसांपासूनच सुरू होती। कालच शरद पवार यांनी निवृत्ती होण्याचा निर्णय घोषित केलेला होता आणि त्यानंतर आज ही मोठी बातमी समोर येते। सुप्रिया सुळे यांचं डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया 15 दिवसांपासूनच सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून कळते। पुण्यातून मोठी बातमी येते। सुप्रिया सुळेंना पक्षाध्यक्ष करण्यासाठी आता तयारी सुरू झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आणि निवृत्ती करण्याचा निर्णय शरद पवारांनी काल घेतला होता आणि त्यानंतर आज ही मोठी बातमी येते सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात। सुप्रिया सुळेंना पक्षाध्यक्ष करण्यासाठीच्या तयारी सुरू झालेल्या आहेत, कारण गेल्या 15 दिवसांपासून कागदपत्र तयार करण्याचं काम सुरू होतं अशी माहिती लोकशाहीला सूत्रांकडून कळते। अजित पवारांचं कथित नाराजी नाट्य गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं आणि त्याच दिवसांपासून कागदपत्र तयार करण्याचं काम सुरू होत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष कोण या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळू शकते। सर्वांचंच लक्ष या प्रश्नाकडे लागलेलं आहे। राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष कोण, कारण सुप्रिया सुळे यांचं डॉक्युमेंट्स तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती गेल्या 15 दिवसांपासूनच सुरू असल्याची माहिती आता समोर येते। त्यामुळे सुळेंना पक्षाध्यक्ष करण्यासाठीच्या राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू आहेत का हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। सुप्रिया सुळे यांचं डॉक्युमेंट्स तयार करण्याची प्रक्रिया गेल्या 15 दिवसांपासूनच सुरू होती। पक्षाध्यक्ष होण्यासाठीची ही डॉक्युमेंट्स होती जी गेल्या 15 दिवसांपासूनच बनवायला सुरुवात झाली होती। शरद पवारांनी कालच एक निवृत्तीची घोषणा केली होती। राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोण, त्यानंतर हा प्रश्न निर्माण झाला होता आणि आज सुप्रिया सुळेंबद्दल मोठी बातमी समोर येते। गेल्या 15 दिवसांपासूनच कागदपत्र तयार करण्याचं काम सुरू होतं। त्यामुळे आता सुप्रिया सुळेंना पक्षाध्यक्ष करण्यासाठीच्या तयारी हालचाली सुरू आहेत असं देखील आता या निमित्तानं बोललं जाते। ताई केंद्रात तर दादांना राज्यात पद देणार अशी देखील आता चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त होत होती शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयामुळे। शरद पवारांनी जो निवृत्तीचा निर्णय घेतलाय तो कुठल्याही राष्ट्रवादी कार्यकर्त्याला मंजूर नाही आणि अशातच सुप्रिया सुळेंची ही बातमी समोर येते। सुप्रिया सुळे ह्या शरद पवारांच्या राजकीय वारसदार आहेत का हा प्रश्न आता उपस्थित होतोय। उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळेंचंच नाव आघाडीवर आहे अशी माहिती सूत्रांकडून लोकशाहीला समजते। सुप्रिया यांच्या नावाला विरोधाची शक्यता आता कमी आहे। वरिष्ठ नेते सुळेंच्या नावाचा प्रस्ताव देण्याची देखील शक्यता आहे। प्रस्ताव मंजुरीसाठी शरद पवारांना पाठवला जाणार आहे। त्यामुळे शरद पवारांकडून आता या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद पवारांनी काल निवृत्तीची घोषणा केली होती। त्यानंतर कार्यकर्त्यांनी मागणी केली होती की शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा। त्यानंतर निर्णयाबद्दल फेरविचार करण्यासाठी 2 ते 3 दिवसांचा अवधी शरद पवारांकडून मागितला होता। त्यानंतर सुप्रिया सुळेंसंदर्भात महत्त्वाची बातमी येते। राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुप्रिया सुळेंच्या नावाची देखील चर्चा सुरू झालेली आहे। सुप्रिया सुळे यांच्या नावाला विरोधाची शक्यता ही कमी आहे। त्यामुळे आता शरद पवारांना हा प्रस्ताव पाठवल्यानंतर शरद पवारांकडून प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्यांच्याच नजरा या प्रश्नाकडे लागलेल्या आहेत। राजकीय चर्चात सध्या उधाण आलेलं आहे राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष कोण। सुप्रिया सुळेंच्या नावाची सध्या चर्चा आहे। गेल्या 15 दिवसांपासूनच या संदर्भातली कागदपत्र तयार करण्याचं काम देखील सुरू होतं अशी माहिती सूत्रांकडून सध्या मिळते। त्यामुळे आता राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष कोण याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। सुप्रिया सुळेंच्या नावाची चर्चा सध्या आहे, कारण राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष कोण आहेत या संदर्भात चर्चा सुरू आहे। सुप्रिया सुळेंना केंद्रात तर अजित पवारांना राज्यात पद मिळणार अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे।
सुप्रिया सुळेंना पक्षाध्यक्ष करण्यासाठी राष्ट्रवादीकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत, तयारी देखील सुरू झालेली आहे आणि ही तयारी गेल्या 15 दिवसांपासून सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अध्यक्षपदासाठीची कागदपत्र तयार करण्याचं काम गेल्या 15 दिवसांपासून सुरू होतं अशी माहिती सूत्रांकडून लोकशाहीला मिळते। अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी थेट जोडले गेले आहेत। आपण अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। अमोल, काय सांगाल, राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष कोण हा प्रश्न आता सगळ्यांनाच उपस्थित होतोय आणि यातच एक बातमी येते सुप्रिया सुळेंसंदर्भात गेल्या 15 दिवसांपासूनच कागदपत्र तयार करण्याचं काम सुरू होतं। काय या संदर्भात सांगाल? मिनल, अतिशय खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती आपल्याला मिळालेली आहे। काल शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शरद पवारांचा खरा वारसदार कोण असणार याबाबतची चर्चा सुरू झालेली आहे। याबाबत एक नवीन समितीही गठीत करण्यात आलेली आहे। पण जी चर्चा आहे ती सध्या अशी आहे की सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात आणि तशा पद्धतीची त्यांची जी काही कागदपत्रांची कार्यवाही आहे ती गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याचं पाहायला मिळतं। एक महत्वाची घडामोड यातली अशी पण आहे की अध्यक्ष पदावर नियुक्त झाल्यानंतर सुप्रिया सुळे या राज्याचा दौरा देखील करणार आहेत आणि जो राज्याचा दौरा करायचा आहे त्या संबंधीची जी सगळी त्यांचं सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे तो देखील सक्रिय झालेला आहे। कशा पद्धतीची रणनीती असेल याची चर्चा सुद्धा आणि काम हे सुद्धा स्तरावरती उच्च स्तरावरती सुरू झालेलं आहे आणि जे नाव सध्या सुप्रिया सुळे यांचं आघाडीवर येते त्यामुळे जर पवार यांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला नाही तर 99% खरं तर म्हणजे सुप्रिया सुळे यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादीची जी समिती आहे त्या समितीमध्ये अनेक राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे सुप्रिया सुळे यांचं जर नाव पुढे आलं तर साहजिक आहे की त्यांच्या नावाला कुणी विरोध करणार नाही आणि महत्वाचं म्हणजे शरद पवार यांच्या त्या कन्या आहेत, खासदार आहेत, देशभरामध्ये त्यांचं नाव आपण पाहतोय की गणलं जातं। दिल्लीतही त्यांचं नाव चर्चेला असतं आणि त्यामुळे त्यांचं जर अध्यक्षपदासाठी नाव पुढे आलं तर त्याला विरोध हा कोणाचाही होऊ शकणार नाही आणि त्याचमुळे त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार असं देखील म्हटलं जाते आणि याची चर्चा जी होती ती गेल्या काही दिवसांपासून दबक्या आवाजामध्ये सुरू होती आणि जी कागदपत्रांची पूर्तता आहे, राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी जी काही कागदपत्र लागतात त्याची तयारी देखील सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते। काल शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आपण जर सगळ्या घडामोडी अगदी त्यामुळे आता पुढे काय होणार, चित्र काय स्पष्ट होणार आहे, पुढचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा कोण असणार आहे हे येत्या काळातच स्पष्ट होऊ शकते। अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। राजीनामा दिला आहे, काय नेमकी भूमिका आहे? माझी भूमिका काल दुपारपासून स्पष्ट आहे की शरद पवार साहेबांनी आपला राजीनामा मागे घ्यावा। शरद पवार साहेब गेले 40 वर्ष मी ओळखतो, कायम बोलताना असं म्हणतात की लोककल ज्याच्या बाजूने असेल कदाचित तो आपल्या मनाविरुद्ध सुद्धा असू शकतो, पण लोकशाहीमध्ये नेत्याने नेहमी लोककलेच्या बाजूने गेलं पाहिजे। लोककल काय आज महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना काय आहे की शरद पवारांनी राजीनामा देऊ नये आणि मग शरद पवार साहेब जर आम्हाला सांगतात तर मग त्यांनी त्यांची शिकवण लोकशाहीच्या मूल्यांबाबत त्यांची शिकवण मान्य केली पाहिजे। पण ज्या पद्धतीने सध्या सुरू आहे की एक चर्चा अशी की सुप्रिया सुळे राष्ट्राध्यक्ष झाल्या तरी चालणार आहे, जर तर राजकारणात चालत नाही। त्यामुळे आज ही आमची भूमिका स्पष्ट आहे की शरद पवार साहेबांनी आपला राजीनामा मागे घ्यावा। नाही, मला ते काय बोलले याच्याबद्दल माहीत नाही। आम्ही शरद पवारांनी राजीनामा घ्यावा या मताचे आहोत आणि या मतावर ठाम आहोत। पवार साहेब अजूनही ठाम आहेत त्यांच्या भूमिकेवर? नाही, असं आहे की ते ठाम आहेत म्हणून त्यांनी आम्हाला विश्वासातही घेतलं नाही, ते आमचं म्हणणंही ऐकणार नसतील तर मग जी शिकवण त्यांनी 40 वर्ष आम्हाला दिली की कार्यकर्त्यांना विश्वासात घेत चला, निर्णय सामुदायिक झाला पाहिजे, ही जी त्यांची शिकवण आहे ती शिकवण तेच कुठेतरी अंमलात आणत नाही आहेत। काल शरद पवारांनी जी स्क्रिप्ट वाचली आणि ती स्क्रिप्ट सगळीकडे देण्यात आली, पहिल्यांदा असं झालं की त्यांनी स्क्रिप्ट वाचल्यानंतर ती स्क्रिप्ट बाहेर देण्यात आली आहे, त्यामुळे हे नाही, मला त्यांनी स्क्रिप्ट बाहेर दिली काय केलं मला काही माहीत नाही, कारण का आय वॉज नॉट अ पार्ट ऑफ इट। माझा पार्ट एवढाच आहे की त्यांनी राजीनामा देऊ नये। अपडेट द्यायचं मीडियावाल्यांना।
लोककलाचाच विचार केला पाहिजे. माझी भूमिका स्पष्ट आहे. शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. लोकशाहीमध्ये नेत्यानं नेहमी लोककलाच्या बाजूनच गेलं पाहिजे अशी शरद पवारांची नेहमीची शिकवण राहिलेली होती. त्यामुळे त्यांनी आता लोककलेचाच विचार करायला हवा. लोकांचा कल कुठे आहे याचा विचार पवारांनी करावा आणि आपला राजीनामा मागे घ्यावा अशा प्रकारची भूमिका जितेंद्र आव्हाडांनी समोर मांडलेली आहे. त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले. शरद पवारांनी जी शिकवण आम्हाला दिली आहे त्यांनी ती स्वतः अंमलात आणून त्यांचा राजीनामा मागे घ्यावा असं ते म्हणाले. आमचे प्रतिनिधी ऋषी देसाई दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या संदर्भात अधिक. ऋषी, काय सांगाल? शरद पवारांनी काल राजीनामा दिलेला आहे, निवृत्तीची घोषणा केली आहे आणि आज जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत हा मुद्दा मांडलाय की शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा. काय सांगाल? बरोबर 24 तासानंतर शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर बदललेल्या राजकारणाची दोन रूपं या क्षणाला दिसतात. वायबी चव्हाणमध्ये चव्हाण सेंटरमध्ये सगळं काही आलबेल आहे असं दाखवलं जात असताना राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटात अस्वस्थता आहे का इथपर्यंत प्रश्न निर्माण झालाय. कारण या क्षणाला जितेंद्र आव्हाड हे वायबी चव्हाण सेंटरच्या बाहेर आहेत, तर दुसरीकडे पुण्याला जयंत पाटील आहेत. खरं तर हे दोन्ही मोठे नेते चर्चेमध्ये सहभागी होण्याची जास्त गरज होती, पण या दोन नेत्यांची अस्वस्थता आता जाणवू लागली. जयंत पाटील संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबईत पोहोचू शकतात, तर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला हा राजीनामा मान्य नाही, आपल्याला या संदर्भात त्यांनी बैठक घेणं गरजेचं होतं. त्याच वेळेला जयंत पाटील यांनी आपल्याला काहीच चर्चा झाली नसल्याचा त्यांनी दावा केलाय. आपल्या समोर चर्चा नाही. जितेंद्र आव्हाड म्हणतायत की आपल्याला या संदर्भात विश्वासात घेतलं गेलं नाही. दोन मोठे राष्ट्रवादीचे नेते स्वतः प्रदेशाध्यक्ष जर अशा पद्धतीचं विधान करत असतील, जितेंद्र आव्हाडांसारखा मुंबईचा चेहरा जर हे विधान करत असतील, तर राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं चाललंय काय? आव्हाड राजीनामा न देण्यावर ठाम आहेत, तर या सगळ्याबाबत जयंत पाटील यांनी आपल्याला काहीच ठाऊक नसल्याचं विधान केलेलं आहे. एकूणच राष्ट्रवादीच्या गोटात सध्या बैठकीला अनुपस्थित असणाऱ्या या दोन्ही नेत्यांची भूमिका तपासून घेण्याची आणि राष्ट्रवादीच्या गोटात खरंच काही आलबेल आहे का हे समजून घेण्याची जास्त गरज आहे. ऋषी, वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू झालेली होती, मात्र तिथे दोन मोठे नेते नाहीयेत असं तुम्ही आत्ताच जस्ट सांगितलं. आणि गेल्या 15 दिवसांपासून सुप्रिया सुळे यांची कागदपत्र तयार करण्याचं काम सुरू होतं अशी देखील माहिती आता समोर येते. कुठेतरी हे सगळं पूर्व नियोजित होते असं म्हणू शकतो का? या सगळ्यात जी आपण सगळ्यात अगोदर पहिल्यांदा बातमी ब्रेक केली ती बातमी अशी होती की अध्यक्षपदी कोण बसणार. 5 नावं जी समोर चर्चेत येत होती त्यामध्ये सातत्यानं जयंत पाटलांचं नाव असेल, त्यामध्ये सुप्रिया सुळेंचं नाव असेल, अजित पवारांचं नाव असेल किंवा प्रफुल्ल पटेलांचं नाव असेल, यांची नावं चर्चिली जात असताना अचानक सुप्रिया सुळेंच्या नावाची चर्चा ही सकाळी 10 वाजल्यापासून एका विलक्षण वेगानं वाढू लागलेली आहे. त्यातली दुसरी जी बातमी समोर आली ती बातमी म्हणजे अशी होती की या सगळ्यामध्ये सुप्रिया सुळेंच्या नावाच्या चर्चेची जी शक्यता होती ती मागच्या काही दिवसापासून वाढली होती. अर्थात याला जे कारण आणि निमित्त मात्र ठरत आहे ते मागच्या काही दिवसापूर्वी अजित पवार जेव्हा नॉट रिचेबल झाले होते, भाजपच्या संपर्कात आहेत अशा अफवा सुरू झाल्या होत्या, त्यावेळीच ही कुठेतरी तयारी सुरू झाली होती. जे शिवसेनेत झालं ते राष्ट्रवादीत नको, आता पुढचा मोठा निर्णय घेण्याची हीच वेळ आली आहे का, या सगळ्याबाबत एक चर्चा सुरू झाल्या होत्या आणि ती गोष्ट आता समोर दिसते. जितेंद्र आव्हाडांनी स्वतः थोड्या वेळापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय आम्हाला विश्वासात घेतलं नाही. त्यांच्या या बोलण्यातून एक नाराजी दिसून येते. काय चाललंय राष्ट्रवादीत? या सगळ्यातली ही चर्चा आणि समोर आपल्या स्क्रीनवर दिसणारी दृश्य याच्यातला जो दुजाभाव आहे, फरक आहे, तो जास्त समजून घेण्याची गरज आहे. काल संध्याकाळपासून कुठंतरी वातावरण शांत होत आहे असं वाटत असताना जितेंद्र आव्हाडांची आक्रमकता, साहेब राजीनामा मागे घ्या अशा प्रकारची भूमिका, राष्ट्रवादीचे बडे नेते समोर दिसणं, या सगळ्या गोष्टी राष्ट्रवादीत आत्ता या क्षणाला कुणाचं नियंत्रण आहे हा प्रश्न उपस्थित करतायत. ऋषी, बैठकीत दोन मोठ्या नेत्यांना नाही आहेत सहभागी असं तुम्ही मगाशी म्हणालेलं आहेत. नक्की बैठकीत कोण आहे आणि बैठकीत चाललंय काय, काय सांगाल? या सगळ्या संदर्भात शरद पवारांच्या राजीनाम्यावर त्यांनी फेरविचार करावा यासाठी एक कमिटी नेमण्यात आली आहे. ती वारंवार पवारांनी राजीनामा मागे घ्यावा याच्यासाठी प्रयत्न करते. पण जर तरची गोष्ट शक्यता क्रमांक 2 पवारांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा जर प्रस्ताव स्वीकारला तर या सगळ्याबाबत नेमकी पुढची भूमिका काय असेल याच्यासाठी अध्यक्षपदाची नावाची चाचपणी ही सध्या सुरू आहे. मात्र त्याच वेळेला जितेंद्र आव्हाड यांनी जो दावा केलाय माध्यमांसमोर की आपल्याला विश्वासात घेतलं नाही, आपल्याला कुठलाही निर्णय सांगितला नाही, हा निर्णय आपल्याला मान्य नाही,
आम्हाला जी शिकवण दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून, ती आपल्याला या सगळ्या संदर्भात लोकभावनेच्या समोर आहे आणि लोकभावना पवारांनी अध्यक्ष राहावं ही भूमिका आहे. त्याच वेळेला पुण्यात जयंत पाटील असं म्हणतायत की सुप्रिया सुळेंना या निर्णयाबाबत माहिती असावी, माझ्याशी कोणतीही चर्चा नाही. दस्तूर खुद्द प्रदेशाध्यक्षांचं हे विधान हे फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. अर्थात जयंत पाटील आता ऑनवेज संध्याकाळी 5 वाजता त्या मीटिंगमध्ये सहभागी होतील. जितेंद्र आव्हाड आता या सगळ्या बैठकीत सहभागी झाले आहेत, पण तत्पूर्वी ठाण्यात त्यांची जोरदार निदर्शनं सुरू झाली होती. त्यामुळे या दोन नेत्यांची भूमिका, त्यांचं गैरहजर असणं हे खरंच त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमाचं आहे की वेगळा काही संदेश द्यायचा आहे. कालपर्यंत ज्या पद्धतीनं जर पूर्वतयारीनं होत असेल, ज्या पद्धतीनं कागदपत्रांची जुळवाजुळी होत असेल, तर याच्याबद्दलचं जो फरक आहे तो का प्रकर्षानं दिसतोय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ऋषी, मोठा मुद्दा आहे, महत्वाची बैठक आहे, मात्र पक्षाचे प्रदेशाध्यक्षच त्या बैठकीत सहभागी नाहीत. काय कारण असू शकते? हॅलो, हा आवाज येतोय तुमचा, माझा आवाज येतोय? पुन्हा एकदा प्रश्न विचार. मोठा मुद्दा आहे, महत्वाची बैठक आहे, मात्र प्रदेशाध्यक्ष त्या बैठकीत सहभागी नाहीये. त्यांची देखील बोलण्यातून नाराजी दिसून येते. काय कारण असू शकते त्यांचं की हे बैठकीत ते उपस्थित नाहीये? सगळ्यात महत्वाचं विधान, जयंत पाटलांनी आपली नाराजी उघड केलेली आहे. त्यांनी बोलताना बैठकीला मला बोलावण्याची गरज वाटली नसेल. जयंत पाटलांचं विधान क्रमांक 1. जितेंद्र आव्हाड म्हणतायत की मला विश्वासात घेतलं नाही. तर राष्ट्रवादी हा केडर बेस पक्ष म्हणून जेव्हा मानला जातो किंवा एका निष्ठावान जे प्रमुख नेत्यांचा पक्ष मानला जातो, त्यातल्या 2 पक्षातल्या मोठ्या नेत्यांनी, एका पक्षातल्या 2 मोठ्या नेत्यांनी जर ही भूमिका समोर मांडली असेल आणि आता आंदोलनाची भूमिका जर मोठी होत असेल, तर या सगळं खरंच काही आलबेल आहे का? 15 दिवसापासून पूर्वनियोजित होत असेल तर संध्याकाळची शांतता कशासाठी होते? असा अनेक प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होत राहणार आहे. ऋषी, निष्ठावान नेत्यांची नाराजी दिसून येते. पक्षाचं पुढे काय होऊ शकते आणि यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा राज्यात ढवळू शकते का? जयंत पाटलांचं प्रत्येक विधान महत्वाचं आहे. बैठकीला मला बोलावण्याची गरज वाटली नसेल, मी राष्ट्रीय पातळीवरचा नेता नसेल कदाचित. जयंत पाटील नाराजी व्यक्त करतायत, बैठकीला मला बोलावण्याची गरज नाही असं ते म्हणतात. या सगळ्याच्या निमित्तानं फार मोठं एक प्रश्नचिन्ह आहे ते आता या निमित्तानं निर्माण होते. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारांचा शब्द प्रमाण आणि एक शिस्तीचा पक्ष म्हणून बोलला जातो. अजित पवारांची करडी थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवते. जितेंद्र आव्हाड बोलतायत, आपण तिकडे थेट जाऊया. पहिली एक गोष्ट जी तुम्हा सगळ्यांच्या माहितीसाठी देतोय ती आहे की आज कुठल्याही प्रकारची बैठक नव्हती. उगाच कारण नसताना जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांना बोलवलं नाही असं काही नाही. पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी जयंतराव पुण्याला गेलेले आहेत आणि मला जर मीटिंग असती किंवा मला बोलवलं जरी नसतं तर मी कायम कुठल्याही मीटिंगला मला काय आलं आमंत्रण येणं बिणं हे माझ्याकडे गौण आहे. पण अशी काही मीटिंगच नव्हती म्हणून तर मी एवढ्या उशिरा आलो ठाण्यातली कामं आटपून. का आता मी परत ठाण्याला जाणार नाही का कुठलंही काम करायला? किंवा कुठलीही मीटिंग नव्हती. बोलवण्याचा न बोलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जयंतराव पुण्याला गेलेत आणि मी उशिरा ठाण्याहून आलो. हिंदी में आपसे ये जानना चाहेंगे कि आपने अगर इस्तीफा दिया तो क्यों उसकी वजह क्या है? नहीं, अगर साहब ही इस्तीफा देते हैं तो साहब के ऊपर हम दबाव निर्माण करना चाहते हैं कि आप इस्तीफा नहीं दे सकते. जब भारत की राजनीति इतनी गरमाई हुई है, पूरे भारत के संविधान को जब धोखा पहुंचा, साहब नहीं जा सकते. साहब ने जो कमेटी सुझाई थी उसमें आपका भी नाम का जिक्र है. ऐसे में क्या आपके पास कोई सुझाव है कि क्या किया देखो, मुझे कोई सुझाव ना तो मैं सुनूंगा ना मुझे कोई दे सकता है. मेरे जो इधर है वो इधर है. नहीं, आप कोई सुझाव देना चाहते हैं अध्यक्ष को? मैं कोई सुझाव बिझाव नहीं दूंगा. मेरा सुझाव एक ही है, पवार साहब रहने चाहिए. कितने दिन में डिसीजन हो सकता है सर? कितने दिन में डिसीजन हो सकता है? मुझे नहीं मालूम. मैं कोई ज्योतिषी हूँ नहीं. लेकिन कुछ लोग ऐसा भी इंटरप्रिटेशन करते हैं कि आप यानी किसी और के लीडरशिप में काम नहीं करना चाहते. ऐसा कुछ नहीं. हाँ, ये बात बिल्कुल सही है कि मैं शरद पवार जी को 40 साल देखते आया हूँ. मेरा दिल ये नहीं मानता है कि अब वो मेरा पार्टी का नेता नहीं रहेगा. शरद पवारांच्या नेतृत्वात तुम्ही काम केलं आहे. आभार साहेब. जब पवार साहब मुझे बोलेंगे जितेंद्र ये करना है तब जितेंद्र वो करेगा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.